हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. चला, खूप दिवसानंतर आपला ब्लॉग स्टार्ट होतो आहे आणि आज मॉर्निंगपासूनच सुरुवात केली आहे. सकाळचे आता खूप जास्तच वेळ झालेला आहे, पण आज गार्गीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे होता. सो त्याच्यासाठी आम्ही ना बाहेर चाललो आहे. थोडं तिला ग्राउंडवरती घेऊन जायचं आहे. ग्राउंडला बोलवलं आहे, तीच सध्या टॉयलेटमध्ये. आणि माझी एवढी धावपळ चालू आहे ना, आता पटकन आवरते आणि निघते. त्या अगोदर तुम्ही पहा, मी आता सगळं स्वयंपाक वगैरे करून जाणार आहे. आम्ही अराउंड तिथं 11ला टच व्हायला पाहिजे आणि 11 वाजेला आम्ही 11 वाजता आम्ही तिथं पोहोचणार आहोत. आता तुमचे 10:30 झालेले आहेत आणि मी अजून अंघोळी केली नाही. तिची पण बाकी सगळी कामं बाकी आहेत. टिफिन बनवते तिचा, आता बघू. आणि 3 वाजेपर्यंत आपण तिथंच राहणार आहोत. चला, खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पूर्ण बघा आणि माझ्या चेहऱ्याला जरा इग्नोर करा, ओके. तिथं नेण्यासाठी टिफिनमध्ये मखाणे भाजणं चालू आहे आणि इकडे ना डाळ आणि भातसाठी तांदूळ काढून ठेवलेला आहे. पाणी गरम होतं तोवर मी इकडे माझी चहा पिऊन घेते, कारण जसंच पाणी गरम झालं की लगेच डाळ भातचा कुकर मी चढवून देणार आहे. आणि हे पहा, तुम्हाला दिसते का नाही, पण हे जे समोर मंडप दिसतोय ना चाळीच्या बाजूला, तर हा मंडप आहे ना, सप्त्या चालू होता इथं. तर त्याचा आज आहे, म्हणजे सप्त्या आज उठणार आहे. तर 2च दिवस होता सप्त्या आणि खरंच मस्त इथं गाणे वगैरे पण चालू होते आणि हरिपाठ वगैरे पण चालू होता. त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते नंतर, कारण खूप आवाज येत होता. गार्गीची जी रेस होणार आहे ना, रॅबिट रेस, त्यामध्ये त्यांना असा रॅबिट बनवून आणायला लावला होता, हेअर बँड. तर हा मी तिच्यासाठी बनवला आणि लिटरली मला हा बनवायला ना खूप वेळ लागला होता रात्री, कारण सगळे कामं आवरल्यानंतर झोपायच्या वेळेस आणि त्यांचा अचानक मेसेज आला टीचरचा की बनवून आणा म्हणून. ऐकत्या वेळेस आहे ना, घरात जो पेपर होता त्यामध्ये मी तो बनवला आणि नंतर काही इच्छा होत नव्हती पेपर वगैरे आणायची. म्हटलं जो पेपर आहे त्यामध्ये हा बनवूया. सगळ्यांचे व्हाईट होते आणि गार्गीचाच थोडा वेगळा वाटत होता, असो. आणि मी पण इथं आहे ना, लहानपणी मला पण काही असं मिळालेलं नव्हतं. सो मी पण इथं गार्गीसोबत आहे ना, काही गोष्टी असताना तर त्या थोड्या मजा मारून घेते असं म्हणू शकता तुम्ही, कारण आमच्या वेळेस असं काही होतं नाही. तर आत्ताच्या मुलांना सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, नवीन नवीन काहीतरी करून आणायचं असतं आणि भरपूर गोष्टी त्यांना नवीन मिळत असतात. सो त्या गोष्टी आपल्या वेळेस नव्हत्या, म्हणून आपल्याला खंत वाटते की आपण आपल्या वेळेस का नव्हतं, म्हणून आपण पण त्यांच्यातच आहे ना आपलं बालपण पाहून घ्यायचं आणि असंच असतं आयुष्य. चला, असो, आम्ही आता पोचलो होतो. तर ओम साई स्पोर्ट्सच्या ग्राउंडमध्ये इथं होता आज त्यांचा जो कार्यक्रम होणार होता स्पोर्ट्सचा. तर विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच होती मोस्ट ऑफ. ह्या ॲक्टिव्हिटीपासून कार्यक्रम चालू झालेला होता आणि आता बऱ्याचशा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना आणि जे खेळ आहेत ना, ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील. हे नर्सरीचे मुलं आहेत आणि गार्गीची स्कूल सिनियर ज्युनियर नर्सरी KG सगळं आहे त्यामध्ये. चला, आता गेमला स्टार्ट करूया. पड 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 गार्गी पड. अरे पड 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 पटकन 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 पटकन. फास्ट 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 गार्गी, फास्ट फास्ट फास्ट.
सुरुवातीला गार्गीची साधी रेस झाली आणि त्यानंतर आहे ना रॅबिट रेस झाली. साध्या रेसमध्ये गार्गी फर्स्ट राऊंडमधून निघून सेकंडपर्यंत पास झाली, पण सेकंड नंतर तिचा काही नंबर आला नाही. आणि रॅबिट रेसमध्ये पण फर्स्टमधून पण पास झाली, सेकंडमध्ये आली, पण सेकंड नंतर तिचा काही नंबर आला नाही. चला असो, ती फायनल राऊंडपर्यंत जायची ना, त्यातच मला खूप जास्त आनंद मिळत होता. आणि आत्ता थोडं मुलांसाठी वॉटर ब्रेक झालेला होता, सो त्यामुळे ते खेळत होते. आणि त्यानंतर नेक्स्ट रेस होती, ती होती फॉग जम्प. फास्ट 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 पण लवकर लवकर गार्गी फास्ट फास्ट फास्ट. यात पण गार्गी सेकंड राऊंडपर्यंत गेली आणि परत आउट होऊन गेली. आणि ती परत म्हणजे सेकंडपर्यंत जायची, पण पुढे काही तिचं येत नव्हतं. नंतर पॅरेंट्ससाठी पण ॲक्टिव्हिटीज होत्या, ज्या की त्यांनी आम्हाला तिथं गेल्यावर सांगितलं. आणि आधीच सांगितलं असतं तर आम्ही प्रॅक्टिस पण केली असती, पण तसं काही नव्हतं. आणि पॅरेंट्सला पण 3 जणांना छान मस्त असे गिफ्ट मिळाले, कारण त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये छान नंबर आला. कोण ॲक्टिव्हिटी होती बाय द वे, डोक्यावरती कोण ठेवायचं होतं आणि चालायचं होतं, जे मुलं आलेले आणि त्यांचे पॅरेंट्स कोणतेही, आई असो की वडील असो. त्यानंतर कार्यक्रम संपला आणि आम्ही घरी आलो. प्रत्येक पार्टिसिपेट घेतलेल्या मुलांना मेडल वाटप केली अशी, आणि ज्यांना ट्रॉफ्या मिळाल्या, ज्यांचा नंबर आलेला होता त्यांना. त्यानंतर आता घरी आलो. हे ही गार्गीला मिळालं आहे ना बेटा, स्पोर्ट कॉम्पिटिशनमध्ये घे. जास्त मोठं होतं ते, मी तर गाठ मारून दिली. आता जस्ट आम्ही आलो आणि मी फ्रेश वगैरे झाली, कारण खूप धूळ होती बाहेर, फोन ठेवायला काही व्यवस्थित जागा नाही. आलो, फ्रेश झालो आणि आता वाजले 3, कारण खूप वेळ लागला, तिथं भरपूर टाईम लागून गेला. आम्ही सकाळी गेलो होतो 11:30ला, तर 3 वाजता आम्ही आलो. आणि सध्या बाहेर ना खूप आवाज चालू आहे, म्हणून मी डायरेक्ट व्हॉइस ओव्हर करत नव्हती सकाळी. पण चला, असा आजचा दिवस होता आणि असा आजचा दिवस संपला. गार्गीचंच म्हणजे स्कूलच्या स्पोर्ट्ससाठी ना पूर्ण दिवस गेला आज. आणि सकाळी स्वयंपाक करून गेले, ती फक्त डाळ भात बनवलेला होता. तर आम्ही आलो, तिच्यासाठी मी सँडविच मखाने घेऊन गेली होती, सो तिने मखाने सँडविच खाल्लं. आणि आता आम्हाला आहे ना खूप जोराने भूक लागलेली आहे, तर मी आता डाळ भात खाऊन घेतो. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला. आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो छोटाच बनवला मी मुद्दामच, जास्त काही शेअर नाही केलं, कारण खूप दिवसानंतर आज लॉंग व्हिडिओ बनवायला घेतला, म्हणून मी जास्त काही तुमच्यासोबत आज शेअर करत नाही आहे. सो बस एवढंच होतं. मस्त असा गरमागरम भात, त्याच्यावरती मस्त असं तूप, हे आम्हाला खूप आवडतं. हे गार्गीचं, हे माझं. आणि आता आम्ही जेवतोय, कारण खूप वेळ झालेला आहे, 3 होऊनच गेले, तर भूक लागून गेले गार्गीला. हो ना बेटा, बाय करून दे सर्वांना. आजचा व्हिडिओ इथंच संपवते, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.